धर्मीन एकविरा स्पोर्ट्स वसई संघाचे सलामी बॅटर. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या प्लीज. पंच पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. चला अंशू घाई करा. लिया चला थोडीशी घाई करा. मागे सामना सुद्धा उशीर झाला होता. प्लीज थोडंसं घाई करा आपण. चला थोडं चालू करा प्लीज. लिया का शेवटचा अंतिम कॉल आहे बघा. 1 मिनिटामध्ये सामना सुरू होणं गरजेचं आहे. अन्यथा 3-4 धावांची पेनल्टी असते. लक्षात घ्या प्लीज. चला मुरबे संघ. संदीप राऊत आमच्या कॉमेंट्री बरोबर लगेच संपर्क साधा. संदीप राऊत हाडू प्लीज. बघा मुरबे संघ तुम्हाला कॉल केला गेलाय. दक्षता घ्या प्लीज. चला पंच कॉल करतायत. सामना सुरू करा. बघा कॅप्टन लियाकत. माईक बंद कर लाईव्ह. माईक बंद कर लाईव्ह.
रुपयाचा पहिला चेंडू शैलूच्या बॅटमधून शैलीदार षटकार 6 धावा. बघा ही ताकद आहे. आर एस ची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. मागील दोन्ही सामने दोन्ही बॅटर्स खूप सुरेख खेळलेत. बघा शैलूने मागील सामन्यात सुद्धा पहिला चेंडू षटकाराने स्वागत केलं होतं. गोलंदाज पाहू शकाल. गोलंदाज होते मिस्टर आसिफ मुछाले. या गोलंदाजांचे स्वागत षटकाराने केलं होतं. यावेळेस रुपेश तंडेल यांचं स्वागत सुद्धा सहाने केलंय. चांगली सुरुवात, चांगली शैलीदार बॅटर जोडी खूप महत्त्वपूर्ण. आर एस जोडी राजू मिश्रा आणि शैलेश असे दोन सलामी बॅटर. बघा हुकमी इतके खूप सुरेख आहेत. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करतायत. एकच हाईट पर्सेंटचे खेळाडू, एक जिवलग मित्र म्हणून यांची जोडी एवन जोडी असं म्हणलं बरं अशी दोन्ही खेळाडूंसाठी. फुलटॉस बॉल सरळ बॅटिंग नक्कीच खेळला. डीपमध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. फुलटॉस बॉल होता, फक्त टाइम करण्याचा प्रयत्न केला परंतु वन बाउंड चेंडूला फील्ड केला गेला. एक सिंगल धावाने समाधान नक्कीच मानावं लागलं. राजू मिश्रा फक्त टाइम केला. चेंडूला कार्पेटला रोल कर चेंडू निघून गेला डीप कॉर्नरला. हेमकांत भोर आले. चेंडूला फील्ड केला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. बघा 3 चेंडू 8 धावा दाफलकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाकडून झाली आहे. त्यावेळेस प्रति सरळ बॅटिंग खेळलाय. बघूया आपण कॉलिंग केली आहे आणि आपण बाद धावचीच्या मध्ये राजू बाद झाले. पॉपिंग पोहोचले नाही. डायरेक्ट हिट नक्कीच झालाय. 15 होतात मिस्टर आमिर आणि बॅटर राजू मिश्रा बॅक टू द आउट गॉन. बघा DRS नाहीये कुठल्याही संघाला. इथे आपण लक्षात घ्या. राजू नक्कीच पॉपिंग तुम्ही पोहोचला. 15 दशवलं आणि फलंदाज बाद झालाय धावचीच्या रोमध्ये. नक्कीच कुठलाही फलंदाज धावचीत होणं पत्करत नाहीये परंतु दुर्भाग्यरित्या पाहू शकाल ही जोडी तुटली आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. रुपेश चतुर असा खेळाडू नॉन स्ट्राईक घेतला. खेळाडू पुढे आला होता डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज बाद झाला. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमर. बघा यावेळेस राजू मिश्रा बॅक टू द आउट. नवीन बॅटर अमर आलेत. नॉन स्ट्राईक एंडवर शैलू च्या बॅटवर एक षटकार नक्कीच झाला. आता शैलूने 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू 7 वर बॅटिंग करतो. 1 चेंडू 1 बनवून राजू मिश्रा बॅक टू द आउट. यावेळेस चेंडू खूप उंच गेलाय. खेळाडू आहे चेंडूवर आले. चेंडू फील्ड करताना बॅकअपसाठी खेळाडू नक्कीच पोहोचले. 2 धावा परिपूर्ण केल्यात. फेकी नक्कीच सुरेख केली गेली. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 10. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. बघा शेवटचा अंतिम चेंडू आहे. गोलंदाज जो होईल गोलंदाज मागवर रुपेश. ऑफसाईडला फटका. कार्पेटला रोल करत खेळला. बघूया सिंगल धाव परिपूर्ण केलं. अंशू मेहर खूप वेगाने पुढे सरसावला. 1 धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. बघा 1 धावाने धावफलक पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या 2 पोहोचेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11. 1 गडी बाद. बघा पहिला षटक संपलं गेलंय. 1 गडी बाद झालाय. या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर षटकाराला तदनंतर मागील 5 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केला. 5. 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज धावचीच्या रूपामध्ये. नवीन गोलंदाज पाहू शकाल अमित. लाईन ड्रोस केला जाईल. अमित खणी गुणमाको सज्जोल मॅन फ्रॉम मुरबे. बघा पहिल्या सामन्यामध्ये उपस्थिती नव्हती. या सामन्यामध्ये उपस्थिती आहे कारण की मुख्य सामने आहेत. प्री क्वार्टरचा सामना. जर संघ हा सामना जिंकेल तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल.
अमितचा पहिला चेंडू फटका तर सुरेख आहे. सुहासच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. बघा प्रयत्न सुद्धा केला नाहीये. एवढा वेग होता चेंडूचा. 6 धावा नक्कीच आल्या. धावफलक 6 ने पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचते. 17 धमाका षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर धमाकेदार सुरुवात बॅटर करतोय. शैलूच्या बॅटमध्ये षटकार आलाय. बघा धमाकेदार सुरुवात धमाका षटकामध्ये केली आहे. 18 धावा जर आले या षटकामध्ये 4 धावा प्लस असतील. शॉर्ट बॉल फाईन खेळायचा प्रयत्न. खेळाडू आहे चेंडू लफील्ड करतील. बघा चांगला क्षेत्रशी म्हणावा लागेल. शैलू पुढे सरसाव धाव घ्यायचा प्रयत्न करतो पण चांगला एक्रोट थ्रो केला गेला. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावा लागेल. पहिल्या 2 चेंडू 7 धावा आल्या. अजून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी. एकूण 4 चेंडूमध्ये जर 11 धावा आल्या तर कुठे ना कुठे 4 धावा प्लस दिल्या जातील धनवीन एक्सप्रेस स्पोर्ट्स वसई या संघाला. यावेळेस पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू कार्पेटला रोखत निघून गेला. बॅकवर्ड एकला पाहू शकाल खेळाडू आहेत अंजुमेर. बघा एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. एके धावाने समाधान म्हणावं लागेल. येणारे जण 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्गस्थ धावा धावफलक लगावले गेला तब्बल 19 धावा. पहिल्या 3 चेंडू 8 धावा आल्यात. बघा सुरुवात चांगली होती षटकाची परंतु मागील 5 चेंडू खूप सुरेख टाकले होते. पहिल्या षटकामध्ये रुपेशने शॉर्ट बॉल पुल पॉवरफुल सक्सेसफुल हा आलाय. पालकर धमाका धमाका षटकामध्ये हा षटकार 6 धावा. बघा आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा आल्यात. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. इकडून जर 4 धावा आल्या तर कुठे ना कुठे 4 धावा प्लस केल्या जातील. पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा नक्कीच जमा केल्या गेल्या. 3 षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतोय शैलू. वर फलंदाजी करतोय. आपण पाहू शकाल आता आपण चेंडू फेस केलेत. 8 चेंडू 23 वर बॅटिंग करतोय शैलू. शॉर्ट बॉल उडवला पडते काउ कॉर्नरच्या वरतून. धमाका षटकामध्ये पाहू शकाल आता पण धावा जमा केल्या गेल्या तब्बल 20. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये 3 षटकार ठोकलेत शैलूने. बघा शैलू एक शैलीदार फलंदाज आहे आणि त्याची शैलीदार बॅटिंग तो करतोय. अप्रतिम फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला भेटते आपल्याला. धानवीन वसई संघाचा खेळाडू यावेळेस काय फटका नजाकत पाहायला भेटली. फक्त टाइम केलाय. सर बॅटनी चेंडूला फेकून दिलाय. सलग 3रा षटकार. या षटकामध्ये 26 धावा आल्या आणि 4 धावा प्लस असतील म्हणजे 30 धावा. 2 षटकार समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावर लगावले जातील. बघा 41 2 षटक 41 धावा धावफलकावर. बघा पहिल्या सामन्यामध्ये 19 चेंडू 64 धावा बनवल्या मिस्टर शैलूने. दुसऱ्या सामन्यामध्ये लगेच बाद झाला परंतु 40 धावांची बहारदार खेळी साकारली राजू मिश्राने. या सामन्यात राजू मिश्रा लगेच बाद झाला परंतु पाहू शकाल शैलू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. शाहरुख खानचा पिक्चर अजूनही आपल्याला आठवतोय. त्याच्यामध्ये डायलॉग होता मैं हूं ना असा दर्शवतोय शैलू आपल्या संघासाठी की मी आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. बघा रुपयाचा चेंडू लेग स्टंपला ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. पाहू शकेल पंच व्हाईट बॉल दर्शवतील मिस्टर आमिर. धावफलक 1 ने पुढे सहसावते. धावसंख्या 42-42. बघा मागील सामन्यामध्ये रुपेशनी धमाका षटक टाकला होता. चांगला षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. यावेळेस टॅप केला गेला. गोलंदाज डोक्यावर चेंडू निघून गेला. एकदम नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 ने पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 43.
बघा यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच होता. पंच वाईट बॉल घोषित करते. रुपेश स्माइल करते कारण बॅटरीच्या थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. बघा ही थोडासा दबाव आहे शैलू यांचा गोलंदाजावर. थोडासा दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल नक्कीच टाकला गेला गोलंदाज रुपेश तांडेल यांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता. मिस टाइम नक्कीच झाला. विकेट किपर चेंडूला फील्ड करतील. बघा नॉन स्ट्राईकला थ्रो केला. शैलू खूप वेगाने धावलेत. एक सिंगल धाव परिपूर्ण झाली आहे. बघा धावसंख्या एकटे पुढे 6 ते 45 वर जाऊन पोहोचेल. धावफलक षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मात्र 2 चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत धावा खर्च केले 4. यावेळेस पाहू शकाल अमरची बॅट सुद्धा तळपली आहे. अमरच्या बॅटवर सुद्धा एक षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे 6 ते 51 धावा. 51 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या. ओके येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा कुठे ना कुठे रणनीतीमध्ये बदल केला पंकज चिलेवन मुरबी या संघाने. अमित किली या सामन्यात इन होता. त्याला नक्कीच धमाका षटकामध्ये इंड्यूस केला परंतु थोडासा महागडा ठरला. 26 धावा त्यांनी खर्च केल्या. फुलटॉस बॉल ऑफसाइडला खेळला गेला. गली रिदम चेंडू ट्रॅव्हल झाला. बघूया डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने आलाय. चेंडूला फील्ड करता. बघा दुसरा धाव काय वेगाने धावलाय. शैलू तिसरा प्रयत्न करेल का. बघा पुढे सरसावलाय. फेकी खूप सुरेख केली आहे परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 53 53. त्यावेळेस स्लोवर चेंडू होता तो असा लांबून खेळायचा प्रयत्न नक्कीच पंच व्हाईट बॉल नक्कीच घोषित करतील. धावसंख्या एकटे पुढे सरसावते. धावसंख्या 54 54. बघा तिसरा षटक मार्गस्थ आहे. 54 धावा. आतापर्यंत 83 धावांचा मोठा धाव लगावला ते वसई संघाने. तो रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे वसई संघाकडे. यावेळेस प्रतिदात थोडासा वेगळ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहू शकाल ऑफरच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला. पंच नक्की दर्शक काय ते चर्चा करतायत आणि यावेळेस पंच दर्शवतील व्हाईट बॉल. शॉर्ट बॉल बघा यावेळेस पुल करायचा प्रयत्न होता. अपरकट करण्याचा प्रयत्न खेळाडू होते. नेमल्या गेल्या पॉईंट त्यामध्ये झेल टिपला गेला. सुरेख झेल फलंदाज अवर बाद झालाय. बघा यावेळेस 55 वर दुसरा हात लागलाय. पहिल्या गडी बाद झाला होता मात्र 8 अंकावर. त्यानंतर चांगली पार्टनरशिप केली गेली. 46 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली. 55 हा दुसरा गडी बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल बॅटिंग साठी येतोय. पाच धावा धावफलकावर लगा. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा तिसरा षटक मार्गस्थ 55 धावा धावफलकावर आहे. 47 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली गेली गोलंदाज रुपेश तांडेल यांच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू आहे. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये. हा सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये मात्र 4 ते 5 चेंडू खेळल्यापर्यंत चांगली फटकेबाजी केली. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळी बघूया फाईन लेगला चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. अमित केनी आहेत खूप वेगाने चेंडूवर येत आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन. 4 धावांसाठी ओझरोप आणि 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. बघा 59 धावा धावफलक 59. लॉस ऑफ 2 विकेट. बघा अंशू मेहर नवीन गोलंदाज आलाय. बघा अंशूचा पहिला चेंडू शायलू खूप उंच खेळलाय. काव कॉर्नरच्या वरतून हा आलाय षटकार. 6 धावा.
धावसंख्या 6 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचेल तब्बल 65. बघा 42 वर खेळतोय, चेंडू फेस केला त्यात आपण पाहू शकाल 12 चेंडू 42 वर आहे. बघा शैलूने जेव्हा जेव्हा पहिला चेंडू फेस केला तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. चला बॉल प्रेक्षक जागेच पुरवायचं प्लीज. यावेळेस पाहू शकाल पहिली धाव वेगाने घेतली गेली. विकेट किपर स्वतः हेमकांत भोईर पुढे सरसावले. धाव घ्यायचा प्रयत्न, 2 धावा नक्कीच परिपूर्ण केले जातील. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 67 धावा 67. आहा काय फटका बघा, डाऊन द ग्राउंड स्टँडर्ड डिलेवर षटकार आलाय. शैलू चांगली बॅटिंग करतो आणि यावेळेस पाहू शकाल 50 धावा 14 चेंडू मध्ये पूर्ण केलेत. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक झळकावलेत शैलू. कॅमेरामॅन कौशल हे चित्र आपण टिपायचे आहेत. बघा शैलू अप्रतिम बॅटिंग केली आहे. शैलीदार खेळ बघा. बॅटर शैलेशने नक्कीच अप्रतिम यावेळेस बैठक घुटना टेक तमाशा देख आणि चेंडू निघून गेलाय. पंचदशोधिक चौकार 4 धावा. शैलीदार क्रिकेट खेळतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 18 धावा जमा केल्या. 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धाव. बघा 15 चेंडू 54 वर फलंदाजी करतोय. 15 चेंडू आणि 54 धावा त्याच्या बॅटमधून लगावले गेल्या. अप्रतिम बॅटिंग. सांघिक धावसंख्या पाहू शकाल. धावफलकावर लागेल तब्बल 77 धावा 77 प्लस ऑफ 2 विकेट. यावेळेस पाहू शकाल कार्पेटला रोखत चेंडू खेळला खेळाडू आहे. डीप मध्ये चेंडूला फील्ड करते. चांगला क्षेत्ररक्षण फेकी स्ट्राईक वर केली आहे. बघा एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावा लागेल. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 4था षटक मार्गस्थ आहे. प्री क्वार्टर सामना जो संघ विजय होईल नक्कीच धीरज 11 पालघर संघासमोर क्वार्टर फायनल सामना खेळेल. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. पहिली धाव वेगाने घेते. दुसऱ्याचा प्रयत्न करते का बघूया आपण. शैलेश पुढे सचावला. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता काय घडलाय पंचा नक्की दर्शवतो. यावेळेस नॉट आउट आणि 2 धावा लेग बायच्या मध्ये नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येवर पोहोचेल 4 षटक 20च्या सरासरी 80 धावा जमा केल्यात. बघा अजूनही येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा हेमकांत भोईर गोलंदाज इंट्रोड्यूस झाले शेवटच्या अंतिम षटकामध्ये. 80 धावा धावफलकावर आहेत. हेमकांत भोईर 7 पटीचा गोलंदाज खेळाडू आहे. एक्सपिरियन्स आहे. तो गोलंदाज मार्कात सज्ज झालाय. स्लोवर चेंडू. पहिला चेंडू पिक केलाय आणि यावेळेस बुक केलाय 6 धावांसाठी. बघा जेव्हा जेव्हा पहिल्या षटकाचा पहिला चेंडू खेळलाय शैलूने तर रेकॉर्ड राहिलाय. प्रत्येक पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 6 धावा. मनीष चौधरी समालोचक कुठे असतील लगेच या प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. मनीष चौधरी
बघा 86 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या सांघिक धावा आहेत आणि पाहू शकाल फलंदाजी करतोय शैलू 61 धावावर फलंदाजी करतोय 17 चेंडू 61 काय बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह फलंदाजी राहिली आहे शैलूच्या बॅटमधून स्लोवर चेंडू फुलटॉस होता आणि यावेळेस पाहू शकाल 6 धावा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय धावसंख्या जाऊन पोहोचेल 92 या स्पर्धेमध्ये सगळ्यात उंचाक लगावणारा संघ ठरलाय धानवीन एकविरा स्पोर्ट्स वसई बघा 6 चेंडूवर 6 षटकार जर ठोकले या फलंदाजी मंगेश सरांकडून एक चांगली ट्रीट असणार आहे शैलूसाठी आणि यावेळेस तिसरा सुद्धा आला कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार 6 धावा बघा मंगेश सरांकडून एक ट्रीट आहे जर 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले शैलूने जर मंगेश सरांना मी सांगितलंय यावेळी चौथा आलाय आणि धावसंख्या पाहू शकाल 104 धावा धावफलकार 104 या स्पर्धेमधला पहिला संघ ठरलाय ज्याने 100 गाठली आहे त्याला चेंडू जे मागे गेले ते पुरवायचे आहेत अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे 79 धावावर खेळतोय शैलू आणि यावेळेस पाहू शकाल कट केला डॉट बॉल इम्कान भोईरने चेंडू डॉट केलाय लेग ब्रेक टाकलाय शैलू तो असा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये परंतु फ्लोवन चेंडू रीड करता आले डॉट बॉल नक्कीच झालाय शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला यावेळेस बघा मिस टाइम नक्कीच झाला बघा एक धाव परिपूर्ण केल्याचा दुसरा प्रयत्न करतील का आणि एकेरी धावाने समाधान लागेल 105 105 धावा धावफलकावर 106 धावांचा पाठलाग करायचा आहे पंकज 11 मुरबे या संघाला मनीष चौधरी समालोचक कुठे असतील लगेच मनीष चौधरी बघा 106 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी पंकज 11 मुरबे या संघाला बघा 22 चेंडूवर 80 धावांची बहारदार खेळी साकारली ताळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा ते म्हणजेच पाहू शकाल शैलीदार क्रिकेट खेळलाय शैलू यांच्या बॅटमधून आलाय इम्प्रेसिव्ह बॅटिंग अप्रतिम फलंदाजी राहिली आहे शैलू यांची या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक या खेळाडूच्या नावावर
स्कूल एक पंच प्लीज. मिस्टर आमिर पंच लगेच या. बघा पहिला चेंडू फिरकी घेणार नक्कीच टाकला गेला सुरेख चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव सुरुवात केली आहे मिस्टर संतोषच्या माध्यमातून. बघा पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर दुसरा चेंडू षटकार आलाय. प्रतिता बघूया संतोष तो सुहास ठाकूर. सुहास स्ट्राईकवर आहे. प्रतिता बघूया संतोष गोलंदाबाज सज्ज झालाय. स्विच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच पाहायला ब्रश झालाय. विकेट किपर चेंडूवर जातात मिस्टर राजू मिश्रा हळूवाररित्या, परंतु एक सिंगल परिपूर्ण केले जाईल. लेग बाय शर्मामध्ये एक सिंगल आली आहे. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल 7 या अंकावर. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. एक सिंगल धाव परिपूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला. वेगाने धाव नक्कीच परिपूर्ण करण्याचा प्रयत्न असेल अंचू मेहता, पण थांबवलं सुहास ठाकूरने एक सिंगलच्या माध्यमातून. धावसंख्या 8 या अंकावर. यावेळेस पाहू शकाल खूप उंच गेलाय चेंडू. लांबी किती. खेळाडू चेंडू खाली अमर येतोय आणि यावेळी जज केला जाईल का फंबल झाला होता, परंतु पाहू शकाल जगलिंग कॅच अमरच्या माध्यमातून. आणि पहिला गडी सुहास ठाकूर बॅक टू द आउट. 8 वर लागणारा पहिला हादरा संघ पंकज 11 मुरबी या संघाला. यावेळेस पाहू शकाल व्हाईट बॉल पंचांना दर्शवत असताना धफळक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या पोहोचेल 9 या अंकावर. बघा 9 धावा धाफळकावर लगावल्या गेल्या. नक्कीच पाहू शकाल पुढे ससावून खेळलाय. डाऊन द ग्राउंड खेळलाय. सुरेख फटका. हेमकांत भोईरच्या बाजून षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धाफळकावर 15 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. यावेळेस धमाका षटक असणार आहे. बघा धमाका षटकामध्ये शैलू गोलंदाबाजवर येईल की विशाल इंट्रोड्यूस केला जाईल.
चला लगेच स्पीडअप करा, एक सामना अजून खेळायचा आहे, दक्षता घ्या. बघा यावेळेस नवीन गोलंदाज पाहू शकाल, धमाका षटकामध्ये इंट्रोड्यूस केल्या गेले विशाल यांना. यावेळेस ऑफ्टनच्या खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय, पंच नक्कीच वाईट बॉल घोषित करतील. धावसंख्या एकने पुढे सौदे धावसंख्या 2.16 धमाका षटकामध्ये. बघा धमाका षटक आहे, धमाकेदार सुरुवात करतील कंचू मेर. यावेळेस स्ट्राईकवर आहेत, 106 धावांचा पाठलाग करण्यासाठी अजूनही बनवायचे तब्बल 90. स्लोवर चेंडू लेकर चेंडू टाकला गेला आणि यावेळेस पाहू शकाल धाव चेंडू आला, टप्पामध्ये चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉल नक्कीच पंच दर्शवत असताना यावेळेस मिस टाइम नक्कीच झाला. बघा शोता गोलंदाज पुढे सहसा होता, एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच करतील, 2 धाव परिपूर्ण केला. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का हिमकात पुढे सहसा होतील. थोडासा फंबल झाला, खेळाडू फिकी नक्कीच केली आहे. थोडासा वाईट स्वरूपात राजू मिश्रा चेंडूला अडवतायत आणि 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पुढे सहसा होते, धावसंख्या 2 पोहोचेल 18 या अंकावर. बघा धमाका षटक आहे, थोडासा दबाव आहे कारण की 110 6 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावफलकावर लगावले गेले 100 मात्र 18 धावा अजूनही बनवायचे आहेत. 88 8 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. 25 कार्पेटला रोग चेंडूला खेळला डीपमध्ये संतोष असतील, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. बघा लॉंग ऑनला चेंडू अडवला गेला, एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे सहसा होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावर. बघा 87 धाव बनवायचे आहेत, अजूनही येणारे चेंडू असतील चेक करणे का. चला चिराग लगेच या. बघा फक्त पंच येतील, कुठल्याही खेळाडूने किंवा प्रेक्षकांनी यायचं नाही, दक्षता घ्या. आपण गोलंदाज ऍक्शन आपण चेक करतोय. कोणाला अलाउड नाही, फक्त या डिसिजनला पंच येतील. लक्ष कुठल्याही खेळाडूने यायचं नाही, दक्षता घ्या प्लीज. पंच फक्त बघतील. बघा पंच फेअर डिलिव्हरी दिली गेली. चेंडू टाकून जायपर्यंत पाहू शकाल 3 चेंडू अजून खेळ बाकी असेल. धमाका षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावा दाफोका लगावल्या गेल्या 19. 21 मध्ये अजून बनवायचे आहेत 87. बघा कुठलाही थ्रो गोलंदाज असेल तर पंच डिसिजन तिथे मान्य करावं लागेल. प्रत्येक संघाला आव्हान आहे. हेमकांत भोईर
मैदानाच्या आतमध्ये एक षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतायत. यावेळेस फटका तर फसला. बघूया संतोष चेंडू खाली खूप वेगाने येतोय, परंतु पाहिलं तर विशाल सुद्धा येत होते. संतोषनी थोडासा आपली धाव कमी केली, हळूवार ते धावत होते कारण की विशाल येत होता, परंतु संतोष समोर होते, त्यांना झेल टिपणं सहज झालं असतं, परंतु विशालला येताना पाहिलं थोडं थांबलं कारण की मोठं लक्ष आहे. कुठे कुठे जास्त काही गडबड खेळाडू करत नाही, इंजुरी होऊ शकते रबर बॉल स्पर्धेमध्ये. पण त्या अनुषंगाने हळूवार धावले. 2 धावा नक्कीच आले या चेंडूवर. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धमाका षटक सुरेख टाकतात. ऑफसाईडला फटका. सुरेख खेळला, डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हर चेंडू निघून जाईल. 1 माउस सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर द रोप चौकार. 4 रन. बघा इकडून धावा जाऊन पोहोचल्या 25 अंकावर. या षटकामध्ये चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या गेल्यात. फक्त 9 धावा, 10 धावा आल्यात, माफ करा. बघा 10 धावा नक्कीच आल्या. शेवटचा अंतिम चेंडू असेल धमाका षटकामध्ये. एक चेंडू 8 धावा बनवायचे आहेत, ते म्हणजेच पंकज इलेव्हन मुरबे संघाच्या बॅटर्सला फुलटॉस बॉल होता, क्रॉस बॅट खेळला गेला, एक सिंगल धाव परिपूर्ण केला. दुसरा प्रयत्न करतील का? शैलू खूप वेगाने पुढे सरसावलेत आणि एकेरी धावाने समाधान मानलं लागेल. बघा 26 धावा धाफळकावर लगावले गेले, 4 धावा मायनस केल्या जातील, म्हणजे 22 धावा धाफळकावर आहेत. एकूण बनवायचे अजूनही 84 धावा बनवायचे देणाऱ्या 3 षटकामध्ये. 18 चेंडू आणि 84 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी पंकज इलेव्हन मुरबे संघ. चला थोडासा स्पीडअप करा वसई संघ. बघा अजून एक सामना आपल्याला खेळायचे, दक्षता घ्या. अफजलला इंट्रोड्यूस केला गेला. बघा या स्पर्धेमध्ये अली अजून इंट्रोड्यूस केला नाहीये. अलीला संधी भेटेल का? अली अप्रतिम गोलंदाज आहेत, त्यांना पाहिलं आपण प्रत्येक वेळी चांगले गुण करत असताना. बघा अफजल इंट्रोड्यूस केला गेला. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज मागवत सज्ज झाला. स्ट्राईकवर हेमकांत भोईर. पहिला चेंडू फटका तर सुरेख संतोष पुढे सरसावले. सुरेख झेल टिपला गेला आणि हेमकांत भोईर मैदानाच्या बाहेर. बघू यावेळेस हेमकांत भोईर मैदानाच्यावर गडी पास झाला. यावेळेस दुसरा गडी पास झाला. मुरबी या संघाचा नवीन बॅटर संगणक लियाकत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आलेली आहे फटका तर सुरेख खेळला. अमर चेंडू खाली आला आणि यावेळेस एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न. बघूया थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला वाऱ्याच्या अनुषंगाने. खूप वेगाने अमर पुढे आले होते. लेफ्ट हँडमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल निसटला. एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफटकावर 23. अजून बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 83. येणारे चेंडू असेल 10. विनोद भाऊजी आणि जयप्रकाश दादा पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि यावेळेस अंशूच्या बॅट फटका. सुरेख अली बघा चेंडूचा वाट पाहत होते. वाऱ्याच्या अनुषंगाने चेंडू थोडा स्लो आला आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार. चौकारा 4.5 धावा. बघा 15 चेंडू खेळ बाकी असेल. 3रा षटक मार्गस्थ आहे. कुठे ना कुठे थोडासा चुकी झाली आहे. 15 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. येणारे 15 मध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 79 धावांची गरज. यावेळेस सरळ बॅटने 1 माउस चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. नक्कीच प्रेक्षक आहेत एका हाताने जे चेंडूला फील्ड केलं. बघा उद्या चांगला संधी असणार आहे प्रेक्षकांसाठी. उद्या जेव्हा सामन्याला आपण येतील तर आमचे आयोजक अनाउन्समेंट करतील. प्रेक्षकांना सुद्धा चांगली संधी असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. यावेळेस उडवला आहे अंशू मेहर च्या 12 षटकार 6 धावा.
बघा अंशूने मागील 3 चेंडूमध्ये 14 धावा जमा केल्या, 2 चौकारी षटकाराच्या मदतीने. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. चला चेंडू लगेच पूर्वा. बघ धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर 37 धावा. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला खेळला गेला, सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केलं जाईल. शैलू चेंडूला फील्ड केला, फेकी खेळली आहे. बघा राजूच्या पायात थोडंसं इंजरी आहे, परंतु पायावर चेंडू ब्रेक झाला, एक सिंगल धाव परिपूर्ण केली. 38 धावा धावफलकावर येणार. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 मध्ये 68 बनवायचे, 12 चेंडू 68. चला गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करा. नफीस ला इंट्रोड्यूस केला जाईल चौथ्या षटकामध्ये. चौथा गोलंदाज यावेळी नफीसचा चेंडू पाहू शकाल. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, लेग स्टंपला मिस करतो. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. बघा नफीस सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. बॅटरचं नफ धरून गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. व्हाईट बॉल चेंडूने धावफलक जाऊन पोहोचेल. 39 अजून 67 बनवायचे आहेत विजयासाठी. यावेळेस ऑन साईडला फटका नक्की सुरेख खेळला, एक सिंगल धावाने समाधान मानावं लागेल. लियाकत हळवार इथे एक सिंगल घेतोय. बघा 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. 11 मध्ये 11 षटकार खेळावे लागतील. 66 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. 11 मध्ये 66 11 षटकार विजयासाठी. लियाकत कादरी स्ट्राईकवर. मॅनफा मोरबे भागाचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस लांबून खेळायचा प्रयत्न केला, डॉट बॉल नक्कीच आलाय. निर्धाव चेंडू. 10 मध्ये 66. बघा कंपल्सरी चेसिंग प्रत्येक स्पर्धे नियम असतो. रबर बॉल स्पर्धेमध्ये तोच नियम या स्पर्धेमध्ये सुद्धा आहे. 40+ पालघर डिस्ट्रिक्ट अश्विनच्या माध्यमातून संघ आजच्या दिवसामध्ये खेळवले गेले. रिव्हर्सचा फटका सुरेख खेळलाय. गली रिजनमध्ये चेंडू निघून जाईल. यावेळेस 4 धावांसाठी चौकार आलाय. बघा अजूनही 62 बनवायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढे ससावून खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच चालाय. बघा या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू वाईड, एक सिंगल, एक डॉट, एक चौकार, एक डॉट. 4 मध्ये आता 6 धावा खर्च केले. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. 62 धावा अजूनही बनवायचे आहेत 8 मध्ये. परत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल वेगवान चेंडू ठेवला. यावेळी ऑप्शनच्या बाहेर राजू मिश्रा यष्टेंच्या मागून थोडासा नक्कीच चर्चा करतात गोलंदाजाबरोबर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळेस पाहू शकाल चॉप केला गेलाय. अंशू मला वाटतं धाव घेणार नाहीये. शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्ट्राईकवर असण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज गोलंदाबागवर सज्ज होतील. मिस्टर संतोष स्वतः गोलंदाबागवर आलेत. 6 मध्ये 62 बनवायचे. बागफोड लावून खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच चालाय. बघा अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑप्शन नक्कीच या सामन्यामध्ये राहिली आहे. पूर्णपणे दबाव पाहू शकाल. दानवीन एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाचं पाहू शकाल लगावले गेले. 5 मध्ये 62 बनवायचे आहेत विजयासाठी. यावेळेस नटराज मुद्रामध्ये फटका सुरेख खेळलाय. सैलू पुढे ससावलाय. चेंडू पायाने अडवतोय.
यानंतर जो सामना असेल धीरज 11 पालघर विरुद्ध या सामन्याचा विजेता संघ, या दोन्ही संघांमध्ये क्वार्टर फायनल सामना. बघा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मिस्टर मंगेश फर्स्ट स्लिपला आहेत. बघा मूर्ती लहान कीर्ती महान, प्रत्येक वेळा संघाला एकत्र घेऊन चालणं त्यांचं काम आहे. मेंटर खूप सुरेख आहेत. बॅटची बाहेरच्याकडे नक्कीच लगावली आणि लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिस्टर मंगेश खूप वेगाने धावतायत. बघा शेवटपर्यंत जात आहेत. बाउंड्रीच्या जवळ चेंडू लाडवला गेलाय. चौकार खर्च करत नाहीये. बघा इजित असणं गरजेचं आहे, कारण की खूप मोठे धावा चेस करतात, परंतु कुठली धाव घेतली नाहीये. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला. मिस्टर मंगेश थोडेसे बिझी राहिलेत या शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. हा सामना पूर्णपणे झुकलाय. तुम्ही संघ पाहू शकाल वसई संघासमोर. यावेळेस कव्हर चर्चेने खेळलाय अफजल आहेत आणि षटकार आलाय. हा सामना नक्कीच विजय झाला. संघ 54 धावांनी हा सामना विजय झालाय. चला लगेच टॉस साठी या दोन्ही संघ. शैलू टॉस साठी या आणि धीरज 11 पालघर टॉस साठी लगेच. चला यानंतर आपण आवाज ऐकणार मनीष चौधरी यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर क्वार्टर फायनलमध्ये.